तर गायमुख ते फाउंटन हॉटेलपर्यंत भूमिगत मार्ग बनवला जाणार आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। पनवेल ते कर्जत नवा लोकल मार्ग अंतिम टप्प्यात आहे। गोरेगाव मुलुंड भुयारी मार्गाचं काम सुरू आहे। उत्तम ते विरार सागरी सेतूचं काम हाती घेतलंय असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। मुंबई वाढवण द्रुतगती जोडणी करण्याकरता उत्तम ते विरार या सुमारे 58,754 कोटी रुपये किमतीच्या सागरी सेतूचे काम हाती घेण्यात येत आहे। बाळकुम ते गायमुख या ठाणे किनारी रस्ता प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर असून प्रकल्प डिसेंबर 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे। अटल सेतूला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशी जोडण्याकरता उल्वे किनारी मार्गाचे काम जुलै 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे। ऐरोली ते कटई नाका या उन्नत मार्गाचे भाग 3 चे काम हाती घेण्यात येत आहे। ठाणे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असा उन्नत मार्ग बांधण्याच्या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली आहे। अटल सेतू ते मुंबई पुणे द्रुतगती मार्गापर्यंत 1,102 कोटी रुपये किमतीचा उन्नत मार्ग फेब्रुवारी 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे।